बघा जे ओंबील असतात ना, ओंबलाने स्वतःचं संरक्षणासाठी पावसापासून उन्हापासून संरक्षणासाठी स्वतःचं घर बघा कसं बनवलं. लाल मुंगी असतात ना ओंबील. नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी संदेश तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो. गावाला तर रेग्युलर पाऊस चालू झाला आहे, मान्सूनपूर्वक पाऊस. पण असं लागतं की मान्सूनमध्ये चालू कसा होतो तसा रेग्युलर 8-10 दिवस तर कंटिन्यूस लागतं. तर आता गावाला शेतीची म्हणजे झाडं लागवड वगैरे अशी शेतीपूर्व म्हणजे कामं असतात ना गावाकडची, चांगला जोर धरला आहे. लाकडं वगैरे तर भरून झालेले आहेत. आता थोडं झाडं वगैरे, झाडांना पुरण वगैरे तर काम चाललं आहे. तर त्यासाठी आम्ही चाललेलो आहोत शेतावर. बघूया आजच्या ब्लॉगमध्ये. सकाळ आमच्या जांभवणेवाडीचं नजारा दृश्य. आता पाऊस चालू झाला आहे. हे बघा सगळीकडे सह्याद्री समोर दिसते, ते सह्याद्रीवर सगळीकडे धुके पसरले. पाऊस पडून गेले त्याच्यामुळे पाणी रस्त्यावर थोडं साचलं आहे आणि सगळीकडे हिरवगार जास्वंदी पण पसरले. सगळीकडे हिरवगार वातावरण आहे. आमच्या वाडीच्या दृश्य नजारा. हे बघा जे पाऊस पडून आहे ना, हे हिरवगार हे झालेलं आहे. भाज्या वगैरे गवत विकलेलं आहे. कारण कंटिन्यू 2-3 दिवस पाऊस चालू झाला आहे. 2-8 दिवस झाले पाऊस चालू झाला आहे. मान्सूनपूर्व पाऊस. कारण जूनच्या नंतर मान्सून चालू होतं. मान्सूनच्या अगोदरचा पाऊस पण डेली लागतं. असं वाटतं की पावसाला चालू झालं. घरी झाली वगैरे वाटतं आली. हे बघा टाकला धुतलेला आहे पूर्ण. हा चालेल. हिरवगार लहान गवत. हे वरती पाऊस पडल्यामुळे धोका आले पूर्ण डोंगराला. हे बघा धोकं झालं. पाऊस डेली चालू झाला आहे गावाला. 8 दिवस झाले, 8-10 दिवस झाले डेली पडतो. विजा गडगडाट मोठाच असतो. हे बघा जे ओंबील असतात ना, ओंबलाने स्वतःचं संरक्षणासाठी पावसापासून उन्हापासून संरक्षणासाठी स्वतःचं घर बघा कसं बनवलं. लाल मुंगी असतात ना ओंबील. इथे एक बनवलं आहे, इथे एक बनवलं आहे. बघ कसं एकदम बनवलं आहे ना, सिस्टमॅटिक पॅक करून टाकलं आहे. 1, 2 त्यांच्या अजून सकाळ झालेलं नाही वाटतं, घरातून बाहेर नाही पडले ते. इकडे एक समोरचे दिसते ते असे 3 बनवले ते. म्हणजे प्रत्येक सजीव आपल्या राहण्या पाण्याची आपल्या आपल्या पद्धतीने सोय करत असतो. शेतावर जाताना ना आंब्याची झाडं भरपूर भेटतात. रानटी रायवळी ते आंबे भरपूर भेटतात. जाताना मातीला भेटले बघा, टेस्टी असतात ते आंबे, सुकून खाण्यासारखे. येलो सुगंध पण छान येतोय. करून देते का पाऊस लागला. आलू पिकलेच ना. हे आलूचं झाड बघा, आलूचं झाड माहितीच आहे बघा. आलूची पहिली झाडं म्हणजे भरपूर रानात जायचं, सगळेच भेटायचे आलू वगैरे.
म्हणजे सुकून वगैरे त्या अळूची उसळ भारीच लागते. आपलं हा एक गाडीला ठेवून कारण तर पावसातून पुढे होते, पाऊस पडला तर हे बघा डाळीची भाजवण वगैरे अगोदरच झालेले आहे. त्याच्यानंतर ते लोटतात वगैरे, म्हणजे मोठे मोठे हे असतं ना टाकळं काढतात, ते पण काढून झालेलं आहे. तर थोड्याच दिवसात पेरा चालू होईल, कारण पेरासारखा पाऊसच चालू झाला आहे. कारण ॲक्च्युली मेच्या 25-25ला पेरा करतात ना. हा जो पाऊस अगोदरच 10-18 दिवस अगोदर चांगला लागतोय. पेरा वगैरे टायमावरच करतील, पण तयारी आहे त्यांची. हे पण आहे तिकडे का हळद वगैरे लावतात, काय ना काहीतरी करतात, कोंडे केलेले आहेत. ही आमची नदी आहे, गड नदी. तर आमचं ह्या वेळेचं प्लॅनिंग आहे, आमचे जे शेतावरचे जे बांध वगैरे आहेत ना, तर ते थोडे रुंद करून त्याच्यामध्ये खैर लागवडचा विचार आहे. तर ते बांध रुंद करण्यासाठी आम्ही थोडे दगडे आणतो, कारण नदी बाजूलाच आहे ना आमच्या. तर ह्या दगडी आम्ही आणलेले आहेत. त्या दगडी आणल्यानंतर हे आमचं शेत आहे, पूर्ण शेतच आहे. तर हे बघा, हे बांध कसं आता बरेच वर्ष शेती करत नाही ना, बांध थोडे हे झालेत. हे बांधाला थोडं हे बघा आता सगळं बांधच नाही, रुंद करून त्याच्यावर खैराची लागवड करायचं विचार आहे. तर बघूया आता दगडी तर आम्ही 2 दिवस आणतोय, आज पण आणूया आणि आई आल्यानंतर बांध घालायला सुरुवात करेल. आंबे येताना काही आंब्याची झाडं भरपूर भेटतात. तर नेमकेच आम्ही जमवलेले जे गोड असतात ना आंबे, ते जमवलेले भाकरी खाताना उपयोगाला येते. आता कामाला सुरुवात करूया, दगडे आणून बांध घालायला. तर सकाळ सकाळ कसं ऊन नसतं, आता पाऊस आहे त्याच्यामुळे काय एवढं ऊन नाहीच पडत. जरा सकाळ सकाळ कामं चांगली होतात. पुढंच आंबा पडला, आताच आंबा पडला आंब्यावर. अगोदर हे बांध साफ करून घेते, म्हणजे कसं बांध खायला मोकळं त्याला वेळ. बाकी दगडी निघून टाकतो, बांध रेडीमेड तयार झाला. ये, आ रही है।